पणत्या वगैरे लावून समय सजवण्याचं काम चाललेलं आहे। आमची गाडी बंद पडली आहे, स्टेअरिंगच चालत नाही आहे। रस्त्यात बंद पडली असती तर मग काहीच करू शकलो नसतो आपण। माती माती नको खेळ रे, आईशी खेळणं, आईशी खेळण्यासारखंच आहे माती माती। अगं अक्षरशः आपली उठ ग, लाईट बंद करायची वेळ आली त्यांची, तिकडचं लाईट बंद करताय। हाय हॅलो नमस्कार, मी काजल। शेगावला आलेलो आहोत, गजानन महाराजांचं छान दर्शन झालं आणि प्रचंड गर्दी आणि विदर्भातलं ऊन बघता लाहीलाही होते इथे जीवाची। खानदेशात ऊन आहे मात्र इतकं नाही, ठीकठाक आहे, पण विदर्भ म्हणजे विदर्भ आहे सगळं। आता काय सांगणार, जाऊ द्या, विदर्भातल्या लोकांना वाटेल आमच्या इथल्या विदर्भाला नावं ठेवत आहे। असू द्या, शेगावला दर महिन्याला येतच असतो। मात्र आता आलो आम्ही एका नवीन हॉटेलमध्ये, तर त्या हॉटेलचा आज फर्स्ट शो आहे। ओपनिंग सुद्धा झालेला नाही, मात्र जेवायला तयार आहे। सो पुढची स्टोरी शंभूचे पप्पा तुम्हाला कंटिन्यू करणार आहे। फर्स्ट डे सेकंड गिराईक। सो हे जे बसलंय ना, हे कपल फर्स्ट गिराईक आहे आणि आमचं कपल सेकंड गिराईक। रस्त्यावर पाहत आलो, चांगलं ढंगाचं हॉटेल नाही, पण ऐकलं का, तुझ्यासाठी स्वागताला तिथे ढोल आणि ते आणले तबले वगैरे ते वाजणार आहे। उद्घाटन पण व्हायचं, उद्घाटन आपल्या हस्ते होणार आहे। सो हॉटेल नंदन म्हणून आहेत आणि फर्स्ट डे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल की पणत्या वगैरे लावून समय सजवण्याचं काम चाललेलं आहे। बट हॉटेल शेगावला सुंदर आहे, छान वाटलेला मला। बाकीचा रिव्ह्यू तुम्हाला पुढे देते। सो मी आता प्रतीक्षा करते की मला पटकन जेवायला मिळावं। आणि हे प्लेट सगळ्या नवीन काढल्या त्याने आपल्यासाठी, कोणीही वापरलेला नाही, म्हणजे काळजीच नाहीये की स्वच्छ धुतलाय की नाही। सो आमचा आलेला आहे स्टार्टर, पनीर चिली ड्राय, कारण ऑर्डर आपण दिलेली नसल्याने आपल्याला माहीतच नसतं, खायचं काम करायचं आहे। चलो भाई, जल्दी जल्दी मुंह में पानी आने लगा। चांगलं दिसतं आहे, खाल्ल्यावर चव सांगायची आहे ना। बेस्ट। सो चला, नेहमी काय व्हायचं ना, शेगावच्या एरियामध्ये जवळपास कुठे हॉटेलच नव्हते, आम्हाला नेहमी खामगावला जावं लागायचं। खामगावचं तुळजाई हॉटेल तुम्ही बरेचदा बघितलं आमच्या व्हिडिओमध्ये। मात्र आता हे नवीन ओपन झालं आहे, पनीर चिली ड्राय। सो बेस्ट आहे, म्हणजे पुन्हा कधी जर तुम्हाला इथे यायचं असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल हॉटेल शोधावं, तर हे हॉटेल बेस्ट आहे। मात्र आम्हाला प्रचंड उशीर झाला आहे, 3:30 वाजलेले आहेत। शंभू, आई, पप्पा, आबोली चारही जणांनी जिथे भक्त निवास आहे त्या ठिकाणी प्रसाद घेतला। शंभूला घेऊन गेले ते, कारण आम्ही उशिरा आलेलो, शंभू उशिरा झोपला, रात्री उशिरा उठला, त्यामुळे आम्हाला सायकल सगळी आमची उशिरा चालू झाली होती, म्हणून सगळं आमचं लेट चाललं। इतकं नवीन आहे की खुर्च्यांच्या खाली प्लॅस्टिक काढण्यात आलेलं आहे आणि आत्ता इथे ना हार घेऊन एक मुलगा उभा होता ओपनिंगच्या इथे लावायसाठी। समय तुम्हाला दाखवलीच, बट मला हॉटेल व्ह्यू हॉटेलचा आवडला की छान आहे, तुम्ही बाहेर बसू शकता। रात्री जर तुम्ही आले डिनर डेटसाठी तर त्याला तुम्ही बाहेर बसू शकता, छान आहे। थँक्यू, अच्छा लगा। सो आज सत्यनारायण झालंय ना, त्याचा प्रसाद बघा। ऐकलं का आपा, फर्स्ट कपल जे होतं ना त्याला सत्यनारायणचा प्रसाद मिळाला नाही, शिरा मिळाला। वा, काजू बदाम छान घातलेले। हो का, वा वा वा, खा। सो प्रसाद शेवटी प्रसाद असतो, सत्यनारायणाचा प्रसाद तर खातोच आहे। आणि आता मेन कोर्स तुम्हाला घड्याळ दाखवलं असतं, 3:48 झाले आणि आम्ही आता जेवतोय। भूक लागली आहे तेच सांगते। सो मेन कोर्समध्ये आम्ही मागवलं होतं पनीर बटर मसाला आणि पोळ्या।
या ठिकाणी त्यांनी सत्यनारायण पूजा केली आहे आणि शेगाव आहे त्यामुळे गजानन महाराजांच्या सगळ्या अध्यायातले एक एक प्रसंगातले फोटो त्यांनी लावले. चला आता आम्ही जातोय घरी. हॉटेलमध्ये जेवलो, घाईत जेवलो कारण शंभू इथे रडत होता है ना. त्यानंतर घरी आलो, शंभूला झोका देण्यात आमचा वेळ गेला. काहीच नाही, सगळं कसंच्या कसंच होतं आमचं. असू द्या, चला आता आम्ही चाललोय घरी. सखू ही आमची शखू आहे जी मट्टी कळते आणि तिला इथे प्रचंड आवडतं कारण मस्ती करायला जागा आणि कोणी म्हणत नाही इकले जा आणि तिकले जा. हा हे पा ती माऊ चालली आहे, तिचे छान मम्मम पित होती, तू का तिच्या जवळ गेला. आता ती चालली गेली डून. चल तिला बोला. हो आई आई आहे असं का, आई आहे म्हणून काय ती येणार आहे का. आले बाबे, बुबू आले का. छोटंच्या पिल्लू आहे का ते, बुबूच्या पिल्लू आहे का ते. अरे ते घाबरतय म्हणू तुला बाय. हो आण ना म्हणतो बॉल जा. सो आमची गाडी बंद पडली आहे, स्टेअरिंगच चालत नाही आहे. निघालो होतो जाण्यासाठी, गाडी तिथून इथे आणली, सामान ठेवलं आणि त्यानंतर ती अचानक बंद पडली. ओ आता तिला ढकलत न्यावी लागणार आहे की किंवा काय होतं आता बघतात शंभूचे पप्पा. गाडी मागे ढकलण्याचा प्रयत्न चाललाय, म्हणजे स्टेअरिंगनेच करून पाहण्याचा प्रयत्न आहे. काय झालं बेटा. हो तू गाठली हे घे, बाग आहे तुझ्या, बाग आहे. हो ग बाई, शांदव घातली ग. सांडव घातली सांगणं चाललंय. इथले सिक्युरिटी गार्ड आणि माऊली आणि यांना सांगताय आता की थोडीशी गाडी ढकलून द्या. बाला इकडे आई जवळ. हे पाय पाय आणि याला त्या गाडीच्या खालीच बॉल टाकायला. छोटू छोटू बाल बालाचा. हे बघ गाडी कशी ढकलताय. जा लगा गे. हे पाय पाय पाय. हे बघ हे बघ हे बघ हे बघ ढकलली. माऊली आणि सगळे पप्पाची गाडी ढकलताय. आली का पप्पाची गाडी. नाही मागे केली अजून. हा चिचू गेला. बर बर. स्पर्धा रंगते. लाईट लागले, संध्याकाळ झाली. गाईज आपल्याला तर गाडीतलं काही कळत नाही रे आप्पा, म्हणून तुला म्हणते मला शिकव गाडी. गाडीतलं काही काही शिकवत जा, सांगत जा. खाली दगड बिगड लावतो मागे सरकार नको गाडी. बरं लावते. सो गाईज गाडी चालू होत नाही, ते स्टेअरिंग म्हणतात ना हे लॉक झालेलं आहे. पप्पा गेले आता गॅरेज वाजायला शोधायला. आपण गजानन महाराज की काय इच्छा आहे काय माहिती, काय इच्छा हे पाहिलं जुगलबंदी पाहिली का, किती मस्त वाटते ऐकायला. ऐकलं का आपा. झालं ना गाडी चालू होत नाहीये. आजोबा गेले शंभूचे आजोबा कुठे गेले, गॅरेज वाल्याकडे गेले त्याला आणायला. आता शंभू तिथे खेळत होतो, गाड्या येत होता. शेवटी आम्ही असं म्हटलं की इथे जेवणाचं आहे, इथे येऊन मी बसते आणि इथे पण आमची घसरगुंडी खेळणं चाललंय, आम्ही इथे बसले राहतो. शेवटी सुंदरवाला गॅरेजवाल्याला बघावं लागलं. झालं स्टेअरिंग जे अडकलेलं होतं, बॅटरीचाच प्रॉब्लेम होता. हा रोड मस्त झाले एकदम आता जळगावचे. पहिले तर 3.5 तास लागायचे, तर 2 तासात चालला तो माणूस. ही बॅटरी घेऊन घेऊ बाबा आपण. ॲमेरॉनची 7 महिन्याची हो. बरं झालं पण शेगाव मध्ये होतो आपण तेव्हाच कळलं आपल्याला, नाही तर अजून बंद पडले असते तर
रस्त्यात बंद पडली असती तर मग काहीच करू शकलो नसतो आपण. हा मग लांबून कुठं तरी. काय रे, उठ उठ उठ. हा तिकडे खेळ, बॉल बॉल. तिथे पण खेळतो तो माती माती नको खेळू रे. आईशी खेळ ना, आईशी खेळण्यासारखंच आहे माती माती. हसावं की रडावं. दगड नको खेळू, आईशी खेळ. आईशी खेळ दगडाची खेळापेक्षा. हो ना. आप्पा म्हणजे काय, हसावं की रडावं जोक. तो बघ तो तिकडे उभा आहे बघ, मोठा दगड. आई नाही. हा हा कन्फ्युज होऊ नका. तू काय, मी मऊ आहे. अहो आहे मग माती का मग अशी निसटणार. हा हातात येत नाही. तुझ्याकडे बघता हातात येत नाही असं होऊ शकत नाही. चल जा ना. बॅटरी बंद पडली. आम्हाला 1-1.5 तास तिथे उभं राहावं लागलं अक्षरशः. लवकर निघायचं. शेवटी जो उशीर व्हायचा तो उशीर झालाच. म्हणून तू होत नाही. बसवली नवीन बॅटरी. आपली जुनी. बाय बाय. काय रे शंभू, धुवून घे. हो पण किती इंडियात कुठे आहे. सो गाईज चला आता आम्ही उत्तम बोलला आलेलो आहोत. सगळ्यांना जेवायचं आहे. माझा आता आहे उपास. 8 वाजता निघालो, 10 वाजता जेवगावला आम्ही पोहोचलेलो आहोत. गाडी कुठेच थांबलेली नाही, थेट इथेच आलेलो आहोत. आणि आता गाडीत बसून थकून गेलो होतो. चला जेवायचं आहे सगळ्यांना. सो चला आम्ही नेहमी उत्तम भोज या ठिकाणी येतो जेवायला. आज मात्र मी नाही आहे, कारण नाही तर नेहमी आम्ही सांगतो 4 आधी ताटं वाढा, 1 नंतर जेवण, म्हणजे नंतर मीच जेवणारी असते. मात्र आज उपास असल्याने हे 4 जण बसताय आता जेवायला. आणि आमचा छोटू आहे ना आमचा, तुला तेच सांगते मी. आंब्याचा रस आहे, तुझ्या दादाला इतके आवडतो. हे घे आपा. काय काय आणले आज. मस्त सर्दी झाली आहे. आंब्याचा रस आणि कढी मस्त हाणलेली दिसते. हा हो ना. अगं अक्षरशः आपली उठ ग, लाईट बंद करायची वेळ आली त्यांची. तिकडचं लाईट बंद करताय. चल उठ. किती चला सो काही चला घरी आलेला आहोत. यांचं तर खाऊन झालंय, पण मला आता भूक लागली. थोडंफार काहीतरी खाते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.